देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब हे महत्त्वाचे ठरलेले आहेत। कराड चाटे घुले टोळीच्या दहशती संदर्भात या जबाबामधून माहिती पुढे आलेली आहे। हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती गोपनीय जबाबातून हाती लागलेली आहे। साक्षीदारांची नावे सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली। देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात हा जबाब मैलाचा दगड ठरणार आहे। तर या साक्षीदारांच्या साक्षीमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। तिरंगा हॉटेलमध्ये जेवण करताना गोपनीय साक्षीदार होता सोबत। विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले मधला संवाद। विष्णू चाटे, आम्ही कमवायचे आणि तुम्हीही वाटोळ करायचे, स्वतःची इज्जत घालवली व आमची पण घालवली। तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तो बंद केला नाहीच, उलट हात हलवत परत आलास। त्यावर सुदर्शन घुले म्हणाला की कंपनी बंद करायला गेलो, तिथे संतोष देशमुखाला त्यानं कंपनी बंद करू दिली नाही। गोपनीय साक्षीदार क्रमांक 1 याचा हा जबाब आहे। मसाजो गावातील लोकांनी आम्हाला हकलून दिलं असं घुलेनं म्हटलंय। त्यावर विष्णू चाटे म्हणाला की वाल्मिक अण्णाचा निरोप आहे, काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, देशमुख आडवा आला, त्याला आता कायमचा धडा शिकवा, इतरांना संदेश जाईल की मागण्या पूर्ण न केल्यास काय परिणाम होतो। त्यावर विष्णू चाटे म्हणाला, वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा। सुदर्शन घुले म्हणाला, आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही, असा बंदोबस्त करून दाखवतो। तर दुसरा साक्षीदार आपण बघतोय। 6 डिसेंबरला अवादा कंपनीतल्या मारहाणीनंतर या दुसऱ्या साक्षीदाराचा हा जबाब नोंदवण्यात आलाय। संतोष देशमुख यांनी मी फोन करून सांगितले होते, तुम्ही सुदर्शन घुले आणि त्यांच्या साक्षीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत। कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात, याआधी मलाही कराडनं धमकी दिली होती, कुठल्या गुन्ह्यामध्ये अडकवलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।